कृष्ण एक विनंती आहे, एका बाजूला महिला मंडळी पूर्णपणे बसा आणि एका बाजूला पुरुष मंडळी बसा. उद्या ही शिस्त आपल्याला तंतोतंत सांभाळायची आहे. एक डिपार्टमेंट महिलांचं आणि एक डिपार्टमेंट पुरुषांचं.
आपुला तो एक देव करून घ्यावा 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 तेजे विना जीवा सुख होय तेजे विना जीवा सुख होय रती माये दुःखाचे
एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोही येरे ती मायके दुःखाची जणती जरा स्ट्रॉंग करावा नाही आदी अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे येरती मायके दुःखाची जणती नाही आदी अंती अवसाने तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ते मागे येरती माईके दुःखाची जनिते नाही अद्यंती अवसानी पांडुरंगा करू सेवेकरता निवडलेला अभंग मराठी महान भगवत भक्त वंदनीय विश्वमान्य जगतमान्य देवमान्य सर्वमान्य असणारे वैराग्याचे भूषण वंदनीय श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशवर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन पुष्परूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल प्राप्त अभंगामध्ये वंदनीय श्री संत तुकाराम महाराज उपदेश करतात. उपदेश करण्याकरता एक स्वतंत्र पद्धतीने अधिकार गरजेचा असतो. आपल्या या एकयू गावामध्ये तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान आणि पंचक्रोशीमध्ये असणाऱ्या साधकांचं श्रद्धास्थान मध्ये म्हणजे आपले श्री महाकाली देवी. माझ्या अल्प ऐकिवातून एकयू मध्ये आल्यानंतर मला असं समजलं की बऱ्याचशाच वर्षानंतर आज आपल्या महाकाली मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार, त्याच पद्धतीनं कलशारोहणाचा आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा हा सोहळा झाला. आपण भाग्यवान आहोत, हा सोहळा आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळाला. याच मातेमध्ये अजून एक आपलं असं मोठं भाग्य, 500 वर्ष रखडलेला प्राण प्रतिष्ठापन सोहळा आणि मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा, तो म्हणजे सकल हिंदुस्थान नव्हे तर संपूर्ण जगाचं दैवत असणाऱ्या प्रभू श्रीरामदायाचा सोहळा सुद्धा आपल्या हयातीत झालेला आहे. आणि अजून आपण भाग्यवान आहोत, त्या भगवान परमात्म्यानं आई महाकालीनं आपल्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवलेली आहे म्हणून पहिल्या लाटेतून वाचला, दुसऱ्या लाटेतून वाचला, तिसऱ्या लाटेतून वाचला आणि 2025 मध्ये जिवंत आहे. लाटा कळल्या का नाही? कुठल्या? 2 वर्षापूर्वी एक पाहुणा आलेला होता, इकडे आला होता का? आमच्याकडे त्यानं लय धुमाकूळ घातला, पण लोक बिंदास्त होती. एकयूची लोक सुद्धा बिंदास्त होती. का? आमचं गाव बुवालाच नीट सापडलं नाही, रोगाला बरं सापडलं. पण आले देवाजीच्या मनात तिथे कोणाची? या युगामध्ये बरीचशीच लोक जरा 1.5-2 फूट हवेत चालत होती. देवानं फक्त एक फॉर्म्युला वापरला, तर सगळी जमिनीवरती आलेत. बघा, विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून उपदेश केला. साधू संतांनी तुम्हा आम्हाला भगवत प्राप्ती करता उपदेश केला. आपल्या थोरा मोठ्याने येत वडील जे जे कडक करा माझावर, येत वडील जे जे करती. काय झाले? मला 2च कडी वाढली होती, पण मी अजून 2 कडी मागून घेतली. नाही कळलं? कळलं नसलं तर उद्याचे पंगत चुकवू नका. जिलेबीची कडी, त्यामुळं घशाला थोडासा कड आहे, पण आजच्या सृष्टीमुळं माझ्या आवाजात थोडासा जोर आहे. काय सांगत होतो?
कडी बरं तेवढं ध्यानात राहिलं विठ्ठल त्याचं चुकीचं नाही, त्याचं चुकीचं नाही, पण माझं बरोबर आहे. आपल्याकडून काहीतरी भगवान परमात्म्याने अपेक्षा केलेली आहे हे मी सांगत होतो. आई महाकालीची प्राणप्रतिष्ठापना केली आपण. आपल्याला सर्वजण उपदेश करून कंटाळले. आपण ऐकलं का? महाराज तर शिव्या देऊन सांगतात, किती सांगू तरी न आयगती. तुमच्या प्रमाण पाठ नाही तेच बरं आहे, कारण ती सरळ सरळ शिवी दिलेली आहे. हो पुढे शिंदळीचे रडतील. सांगून माणसं ऐकतात का हो? किंवा सांगून ऐकतात त्यांना माणसं म्हणा का हो? माणसं सांगून ऐकतात का? नाही. आणि सांगून ऐकतात त्यांना माणसं म्हणावं का? डोक्यावर जाते. माझी भाषा समजते? मला वाटते तुम्हाला माझी भाषा जरा समजणं झाली. जरा हरिपाठात मला समजलं, मी घसा तुटच तो ओरडो सांगितलं. बहुतेक माझी भाषा तुमच्यापर्यंत पोहोचत नसावी, कारण किस देश की बोली किस देश की गाली हो सकती है. कधी कधी आपण बोलायला जातो पण पुढच्या माणसाला शिव्या दिल्यासारख्या वाटतात. कोल्हापुराकडे गेलं तर सहज शिवी देऊनच कौतुक करतात. मी व्यासपीठावरून शिवी उच्चारणार नाही. साधू संतांनी ही शिव्या दिल्या. फरक अधिकारात आहे. आपल्या शिव्या शिव्याच राहिल्या, त्यांच्या शिव्या ओव्या झाल्या. विठ्ठल विठ्ठल. उपदेश केला माणसाने ऐकलं नाही, पण गोड बोलून जर पोरगा ऐकत नसेल तर आई काय करते? आयानो जागे येते का या? आई काय करते जर बाळ गोड बोलून ऐकत नसेल तर? माग सोडून एक फटका देते. म्हणजे साधू संत असेल, विश्वमाऊली असेल, भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला ह्या साधू संतांच्या माध्यमातून सांगत होता, लागून या पाया, लागून या पाया विनवितो तुम्हा, करटाळी बोला मुखीना. पण ऐकतील ती माणसं खरं. म्हणून भगवान परमात्म्यानं दिलेला एक फटका म्हणजे मधला 2 वर्षातला रोग आहे. विठ्ठल कारण कितीही सांगितलं तरी न ऐकणारी जात या विश्वाच्या पाठीवर ते माणूस. हाड म्हणलं तर कुत्र निघून जात, हल्या म्हटल्यानंतर म्हैस फिरते, फा म्हटल्यानंतर बैल जाग्यावर उभा राहतो. हे शब्द ऐकल्यात का तुम्ही? शेतकरी आहेत आम्ही, त्यामुळे आमच्या कुटुंबात हे शब्द ऐकल्यात. पण माणसाला कितीही सांगा, कितीही सांगा, ओळीत बसा, लवकर या, बोलू नका. महाराजांनी उपदेश केला. काय करावं? एकयू मधल्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन आपल्या रक्तामासाची कमाई त्या देवीच्या मंदिराकडे खर्च केली. ती अशी तशी वाया जाणार नाही, ती धनाची शुद्धी आहे. मन भरून आलं तर ते दुसऱ्यापेक्षा हलकं करा, मनाची शुद्धी होईल. धन दाटून आलं, धर्म कार्याकरता दान करा, धनाची शुद्धी होईल. धान्य भरपूर झालं आपल्या इतरत्र रक्ताची शुद्धी होते. म्हणून दानाचं महत्व आहे. ते तुमच्या दानातून हे मंदिर उभं राहिलं. मग तुमच्या गावातली माणसं धनानं किती मोठे आहेत याची मला कल्पना नाही, पण मंदिरात गेल्यानंतर आईची प्राणप्रतिष्ठापना पाहिली, मंदिर पाहिलं, मंडप पाहिला, नियोजन पाहिलं. हे सगळं पाहिल्यानंतर या गावातली माणसं धनानं किती मोठे आहेत याचा मी कधीच तारतम्य लावलं नाही, पण या गावातील माणसं मनानं 100% मोठे आहेत. हा सोहळा आपण करतो कशासाठी हे अगोदर जाणून घेणं गरजेचं आहे. मी आज कीर्तनकार म्हणून तुमच्या सकल हिंदुस्थानमध्ये ज्यांची विनोदी शैली आणि समाज प्रबोधन प्रभावशाली ठरतं असे निवृत्ती महाराज इंदोरीकर तुमच्या मातीमध्ये येणार आहेत. म्हणजे तुम्ही भाग्यवान का? कारण महाराजांचा आमचा चांगला परिचय आहे, पण महाराज हा परिचय आम्हाला दाटून घरीच गेल्यावर देतात, मंडपात देत नाही. त्याला कारण असं आहे, महाराष्ट्रात एकमेव असं कीर्तन करायचं ज्याच्यात पुढच्या 3 वर्षाच्या तारखा बुक असतात, ते म्हणजे इंदोरीकर आहेत. विठ्ठल. पण एक सांगू का, इंदोरीकराचं कीर्तन इंदोरीकरानंच करावं. तुका म्हणे असावे जातीचे ते अड्यागाबळ्याचे का म्हणून आहे. विठ्ठल विठ्ठल. जेने काम तेने करीचू. महाराजांना एक वेळ आम्ही कीर्तनाची तारीख मागितली.
ती कीर्तनाची तारीख मागितल्यानंतर महाराजांनी सांगितलं अमक्या अमक्या नेत्याचा वाढदिवस असतो, दरवर्षी त्या वाढदिवसानिमित्त माझं कीर्तन असतं. ऐका, नेत्याचं नाव सांगत नाही, कुठला पुढारीतला ओळखीचा असला तर नेत्याला फोन करून सांगेल पुन्हा माझी फिरायची पंचायत कर. पण मी काय हलका नाही, मी पण गोरपडेचा नेत्याच्याच घरातला मी. विठ्ठल विठ्ठल कळलं तर बघा, नाही तर पंक्ती आहेत उद्या. महाराजांनी काय सांगितलं, घोरपडे महाराज तुम्ही सातारवरून एवढ्या लांब आलाय, सत्य घटना आहे. तुम्हाला हीच तारीख तुम्ही दरवर्षी मागताय, पण तुम्हाला हे मिळणार नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत घेऊन नेता जिवंत आहे तोपर्यंत. त्यानं सांगितलं जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत कीर्तन करायचं. पुण्यतिथीचा करार अजून ठरला नाही, ज्या दिवशी तो मरेल त्या दिवशी तुमच्याकडे एवढ्या तारखा फिक्स आहेत. विठ्ठल पण आपण सुलक्षणीय भाग्यवान आहोत. उद्या तुमच्या गावामध्ये अगदी तुमच्या काल्याच्या कीर्तनाला त्यांची कीर्तन पुष्परूपी सेवा मिळालेली आहे. फक्त वेळ 2 ते 5 आहे. त्यामुळं उद्या आपली वेळ सांभाळा, कारण वेळेवर वेळेला वेळेत किंमत दिली नाही तर वेळेवर वेळ आपल्याला किंमत न देता आपल्यावरती वाईट वेळ आणल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल उपदेश तो भलत्या हाती तोम्या चित्ती धरी गेला. महाराजांचा अधिकार आहे उपदेश करण्याचा. महाराजांनी उपदेश केलाय, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. जीव म्हणजे तुम्ही आम्ही, देव म्हणजे ज्याच्या सत्यानं सगळं चालतं त्याला देव म्हणायचं. तुम्ही कोणाच्या सत्तेनं चालता? म्हणा की गरीब माणसं बायकांच्या सत्तेनं चालतो. आज मी खूप मोठा त्याग करून आलोय बरं काय. मी काही 2-3 माझ्या मित्रांना सांगितलं नाही. बाकी तुमच्यापैकी कोणी डेअरिंग करून दावा, नाव बदलतो आपण. सांगू का, आजचा दिवस तुमच्या गावातल्या या सोहळ्याचा जागर आहे आणि आजचा दिवस माझ्या लग्नाचा 3रा वाढदिवस आहे. टाळ्या वाजवतोय, घरी गेल्या बायको माझ्या नावानं शंख फुकणार आहे. विठ्ठल विठ्ठल. पण त्याग करावा तो माता माऊलीने. एज्युकेटेड आहे बायको माझी आणि मी स्वतः BSc केमिस्ट्री, MBA HRM मार्केटिंग ड्युअल स्पेशलायझेशन. आज मी लॉची CET देऊन तुमच्या समोर कीर्तना करता उभा आहे. तिनं फक्त एवढंच सांगितलं, कीर्तन आहे ना म्हणूनच शांत बसते, नाहीतर तुमचं ऐकलं नसतं. याला म्हणायचं त्याग. विठ्ठल एवढा खटाटोप करून आपण त्या भगवान परमात्म्याची प्रतिष्ठापना केली. मग प्रतिष्ठापना केल्यानंतर आपलं काम झालं का? मंडपामध्ये आलो, कीर्तना करता बसलो, भोजन केलं आणि विशेषत्वानं या गावचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे. 4 दिवस या गावामध्ये चूल बंद आमंत्रण आहे आणि सगळेजण इथे येऊन भोजनाचा आस्वाद घेत आहेत. म्हणजे हा भोजन इथं आलेलं भोजन नाही, घरामध्ये जेवतो त्याला भोजन म्हणावं, मंदिरात जेवतो त्याला प्रसाद म्हणावं. भोजन आश्वासन देतं आणि प्रसाद आशीर्वाद देतो. त्या भगवान परमात्म्याला आपलंस करून घ्या. का? कारण तो देव आहे, आपण जीव आहे. देव कोणाला म्हणावं? ज्याची सत्ता या विश्वावरती आहे. जीव कोणाला म्हणावं? देवाच्या सत्तेशिवाय ज्याचं काय पान हलत नाही त्याला जीव म्हणावं. चाले हे शरीर कोणाची असत्ते, वृक्षाची पान हले ज्याची सत्ता. तुम्ही आम्ही जिवंत आहे, तुम्ही आम्ही इथं बसलेलो आहे, ही तुमची आमची सत्ता नाही, ही त्याची सत्ता आहे. तुमची त्याच्यावरती श्रद्धा आहे का नाही याची मला कल्पना नाही, पण अजून त्याची तुमच्यावरती श्रद्धा आहे म्हणून तुम्ही इथं बसलेला आहे. तुमच्यात राम आहे म्हणूनच तुमचं इथं माझ्या पुढं काम आहे. ज्यावेळी तुमच्यात राम नसेल त्यावेळी इथलं तुमचं काम संपलेलं असेल, तुमची मुक्काम शेडात हलवला असेल. इकडं कुठं नेतात? खालीच नेतात ना. नाही, बऱ्याच ठिकाणी परंपरा वेगळ्या असतात. पण कितीही पैसा कमवा, सोन्या चांदीची माडी बांधा, माणसं कधीच म्हणत नाही ओ सोन्या चांदीची माडी बांधली. शेवटची त्याला अग्नी घरात देता का? नाही. आंघोळ घालायची घरात घालता का? नाही. रस्त्यावर घ्या. बेडवर ठेवता का? आहा, कॉटवरती घाला. चांगली आयुष्यभर चांगली इस्त्रीची कपडे घातली. जाताना इस्त्रीचे कपडे असतात का? 8 मीटर कापडात गुंडाळलं जात. मग एवढं सगळं कमवलेलं धन त्या कापडाला किती खिस असतात? आता जॅकेटाला 4 खिस, नेहरूला 2 खिस, 3 खिस. फक्त आता धोतरलाच खिस शिवायचं राहिले. भगवान परमात्म्याला आपलंस करून घ्या, कारण तुम्ही आम्ही जीव आहे. कल्पना अविद्या तेने केला जीव. जास्त मी तुम्हाला जड
तत्वज्ञान आणि शास्त्र ऐकवणार नाही, कारण मला कल्पना आहे तुम्ही सर्व हरिपाठामध्ये सुंदर अशा पद्धतीनं नाचलेला आहात आणि त्याचपेक्षा रोज खातो त्याच्यापेक्षा जास्त 4 घास तुम्ही वा तुम्हीच कबूल केलं म्हणून बघा. त्यामुळं कदाचित या ठिकाणी कुंभकर्णाची बायको तुमच्या शेजारी येऊन बसू शकते. कुंभकर्णाची बायको कोण? निद्रा प्रिय कलकुंभकर्ण हतस्समिके सर्वोत्तमेण वैदव्यम आपत्तस्य कांता श्रोतुं समायातं कथा पुराणम. त्यामुळे या कुंभकर्णाच्या बायकोला आपल्या शेजारी जागा मिळावी असं वाटत नसेल तर हातानं टाळ्याने मुखानं ज्यावेळी भजन होईल त्यावेळेला भजन करा. विठ्ठल भगवान परमात्म्यानं ज्याला निर्माण केलं त्याला जीव म्हणावं आणि भगवान परमात्म्याशिवाय ज्याचं पान हलत नाही त्याला जीव म्हणावं. म्हणजे भगवान परमात्म्यानं ज्यांना निर्माण केलं त्याला जीव म्हणावं, त्या ज्याचं पान भगवान परमात्म्याशिवाय हलत नाही त्याला जीव म्हणावं. त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घेतल्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती नाही. जीव म्हणजे कोण? बोला चला. जीव म्हणजे कोण? जीव म्हणजे कोण? माझा तुझ्यावर लय आहे ना तो जीव, जो जिवंत आहे तो जीव, ज्याच्यात चैतन्य आहे तो जीव, त्याला त्या भगवान परमात्म्याशिवाय सुख नाही. त्याला कारण असं आहे भगवान परमात्मा म्हणजे असा विशाल काय समुद्र आहे आणि जीव म्हणजे त्यातून काढलेलं तांब्याभर पाणी. म्हणजे समुद्रातलं तांब्याभर काढलेलं पाणी त्या तांब्याभर पाण्यात खारट असणारा समुद्रच आहे. म्हणजे तो भगवान परमात्म्याचा अंश आहे आणि त्या अंशाला भगवान परमात्म्याशिवाय सुख नाही. त्याची प्रतिष्ठापना केली. आता पुढं काय झालं? प्रतिष्ठापना केली, लेकी आल्या, सुना आल्या, सगळे गावची मुंबईची इथं आले आणि पुन्हा निघून गेले. पुढचं काय? इथून पुढं आता खरी सुरुवात झालेली आहे. हे कार्य संपन्न झालं नाही, इथून पुढं सुरुवात झालेली आहे. त्याला कारण असं सांगतो, आपल्या काही परंपरा अशा आहेत की आपल्या परिभागामध्ये किंवा आपल्या भागामध्ये दरवर्षी वृक्षारोपण होतं. विक्रम महाराज, तुमच्याकडे वृक्षारोपण करायची गरज माझ्या मते तर नाही. आमच्याकडे खाली घाटाच्या नजदीक वृक्षारोपण करायची गरज आहे. झाडं कमी आहेत, मग दरवर्षी वृक्षारोपण होतं. पण दुर्दैव असं आहे, ऐकताय का संजय भाऊ, दुर्दैव असं आहे दरवर्षी त्याच खड्ड्यात वृक्षारोपण होतं. कळलं का नाही? एकदा झाड लावलं तर जबाबदारी कोणती कोणती? शिरडा आणून त्याच्यावर सोडायची. त्या झाडाला खत पाणी घालून त्याचा सांभाळ करून त्याला मोठं करण्याची. मग ज्यावेळी ते झाड मोठं होईल त्यावेळी ते काय देतं? सावली देतं, माया देतं, फळं देतं, फुलं देतं, निस्वार्थपणे प्रेम देतं. हे झाडाचं कर्तव्य झाड करतं. आपलं कर्तव्य आपण केलं तर त्याच पद्धतीनं आज आपण आपल्या आईची प्रतिष्ठापना केलेली आहे. मनोभावे अजिबात कोणत्या पद्धतीची कुचराई न करता त्या आईची सेवा केली 100% आपली आई आपल्याला जीव लावते. ती आई का आपल्याला जीव लावणार नाही? विठ्ठल. म्हणून ते नेहमीनं जीवा सुख नोये एरती माईके दुःखाची जनेती. त्या भगवंताशिवाय एरती माईके, एरती म्हणजे त्याच्यानंतरची, त्याच्याशिवाय सगळी माईके काय? दुःखाची जनेती, दुःखाला जन्म देणार आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून त्याचं भजन करायचं. अविनाश करी आपली ऐसे. मग आपल्याला ती भजनाने योग्यता प्राप्त झाली तर तो भगवान परमात्मा अविनाश स्वतःला आपल्याला करतो. अविनाश करी आपली ऐसे लावी मना पिसे गोविंदाची. मग त्या पद्धतीने आपण भजन केलं तर जन्म मरण्याच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्तीच्या दिशेनं आपली प्रतारणा हा भगवान परमात्मा करत असतो. म्हणून महाराज शेवटच्या शब्दात म्हणतात, तू का म्हणे एका मरणाची सरे. एकाच मरणात हे सगळं संपून जातं. पुनरपी जननम पुनरपी मरणम. अशा पद्धतीनं पुन्हा किती वेळा जन्मावे नित्य व्हावे भजित अशा पद्धतीची आपल्यावरती अवस्था येत नाही. आपण मुक्त होतो आणि आपली कीर्ती उत्तमरित्या आपल्या पाठीमाग उरते. म्हणून म्हणतात महाराज भगवान परमात्म्याला आपलं करून घ्या. सेवेकरता निवडलेल्या अभंगाचा माझ्या अल्पमतीला पटल आणि तुम्हाला सहज पचल असा अर्थ झाला आपलं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन झालं पण सुरू. कीर्तनाची वेळ 9 ते 11 होती. पण तुम्ही हरिपाठाला लवकर आल्यामुळं
आता कीर्तनाची वेळ 9 ते आ करापर्यंत आहे. जोपर्यंत तुम्ही आ करत नाही तोपर्यंत मी इकडं बास करत नाही. पण आपल्याला या कोवळ्या जीवांचा विचार केला पाहिजे. मग अशा हरिपाठात कशी नाचली, इथं जर आपली लेकरं असती तर किती कौतुक वाटलं असतं. मी एकदा कौतुकाने यांच्या घरात जोर द्यायचा. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मला माहिती तुम्ही कंटाळलेला आहात. आल्यापासून तुमची भरपूर सगळ्यांची धावपळ चाललेली आहे. हे सर्वजण आम्ही आल्यापासून बसून पाहत होतो. बरोबर ना? बसलो होतो ना हरिपाठात आम्ही. प्रत्येकाला क्षीणता येते, कारण शरीराची क्षीणता ही लक्षण आहे. पण इथं उपस्थित असणाऱ्यांचा नाम उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण हे तर जे उपस्थित आहेत त्यांना तुम्ही नाही निवडलं. ऐका, नामदेव दादा ऐका, अंकुश दादा ऐका. कुठे आहेत अंकुश भाऊ? वा, हे तुम्ही लोकांनी आम्हाला नाही निवडलं. किंबहुना योगायोगाच्या गोष्टी तुमची आमची गाठ पडली. पण ज्यांना निवडण्याकरता तुम्हाला पराकाष्ठा कराव्या लागल्या ना इंदुरीकरांसाठी, त्या इंदुरीकरांनी आमचा संपर्क तुम्हाला दिला. आम्हाला इंदुरीकरांनी निवडलेला आहे. विठ्ठल म्हणजे इथं जी उपस्थित आहेत ती सामान्य नाहीत, ती असामान्य. त्यामध्ये ज्यांनी सुंदर असा हरिपाठ केला आणि सुंदर अशी कीर्तनाची सुरुवात केली, त्यांच्या गाण्यानं अखिल महाराष्ट्राचं समाधान होतं. असे आदरणीय श्री समाधान महाराज शिंदे ते या ठिकाणी होत नव्हतं. त्याच पद्धतीनं नगर परिषदेमध्ये PWD खात्यामध्ये HR डिपार्टमेंटला असणारे आणि आमच्या महाराज साहेबांचे लाडके विकीबो असणारे, महाराज साहेब म्हणल्यानंतर सांगायची वेगळी गरज नाही, श्रीमान श्री उदयन श्रीराजे भोसले यांचे लाडके आणि PWD खात्यातले HR डिपार्टमेंटचे आमचे आदरणीय उत्कृष्ट गायक आणि युवा कीर्तनकार विक्रम महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. वेल एज्युकेटेड आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी मृदंगावरती बसलेले माझ्या बहिणीचा मुलगा, ऍक्च्युली तो KBP मध्ये आता तुझं झालं ना का आहे अजून? हा, तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, ENTCचा इंजिनियर आहे. म्हणजे एक इंजिनियर या ठिकाणी मृदंग वाजण्याकरता बसले. आणि ही सगळी मुलं शालेय शिक्षणामध्ये, त्यामध्ये काही जण जॉब करणार आहेत. आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. कुठल्या बँकेत? हा, ऍक्सिस बँकेमध्ये तो जॉबला आहे. हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. फक्त हे सगळे बिजी आहेत, सगळे कामाला आहेत. मीच फक्त एकटा मोकळा आहे. कसा मोकळा आहे सांग? 7 वर्ष मी ऍज अ HR मॅनेजर म्हणून जॉब केला. 7 वर्षानंतर आता इथून पुढे करायचं काय? पण भगवत कृपेनं मला दैवयोगानं 22 जानेवारी 2025 रोजी पुत्ररत्न 24 रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. 22 जानेवारी 2024 हा प्रभू श्री रामरायाचा प्राण प्रतिष्ठापनेचा दिवस. त्या दिवशी पुत्ररत्न प्राप्ती झाली आणि 22 जानेवारी 1993 हा माझा जन्मदिवस. भगवान प्रभू श्री रामरायाच्या दिवशी पुत्ररत्न प्राप्ती झाली. किंबहुना त्या दिवशी मुलानं श्वास घ्यायचा बंद केला. डॉक्टरनं सांगितलं हे जिवंत राहू शकत नाही. पण त्या दिवशीचं संध्याकाळचं कीर्तन आपण सातारमध्ये केलं आणि 9:30 वाजता ICU मध्ये गेलो. अभंग घेतलेला होता, राम म्हणता रामची होई जे पुरी बैसोनी पदवी घ्यायचे, ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. अगदी विश्वासानं त्या प्रभू श्री रामरायाचं नाव घेतलं आणि संध्याकाळी ICU मध्ये गेल्यानंतर आमच्या काही तासाच्या लेकरानं NICची वरून ठेवलेली काच आपल्या हातानं खाली पाडली आणि खऱ्या अर्थानं रामप्रतिष्ठापना झाली. म्हणून त्याचं नाव राम ठेवायचं होतं. पण माझ्या वडिलांचं नाव राम, माझ्या सासऱ्याचं नाव राम. आता सासवाने कसं करायचं? राम नाम म्हणायचं काम. त्यांचं जरा नाम बाजूला घेतलं आणि त्याचं नाव राघव ठेवलं आणि तिथून पुढे भगवान परमात्म्याकडे प्रार्थना केली. उरले ते हरी तुम्हा समर्पण. नोकरीमध्ये किती कमवलं माहित नाही, पण इथनं पुढं जर भगवान परमात्म्याने असा प्रसाद दिला
तर नोकरी हा सगळा विषय सोडून भगवान परमात्म्याच्या चरणाशी परमार्थाला आपला अख्खा आयुष्य समर्पण करायचं आणि गुरुकुलची सुरुवात केली. विठ्ठल देवाला आपलंच केलं तर देव आपल्या प्रत्येक संकटात उभा राहतो. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. फक्त विश्वास पाहिजे. प्रामाणिक राहा स्वतःशी. परमार्थ करण्याची गरज नाही. शुद्ध केलेला प्रपंच हा परमार्थापेक्षा कमी नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. एवढं लक्षात ठेवा. 3 गोष्टी लक्षात ठेवा. कधीच देवाचं खाऊ नका, कधीच भावाचं खाऊ नका, कधीच गावाचं खाऊ नका. देव तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ज्यानं गावाचं खाल्लं, ज्यानं भावाचं खाल्लं, ज्यानं देवाचं खाल्लं, नवे नवे ज्यानं बुवाचं सुद्धा खाल्लं, त्याला भगवान परमात्मा रिझल्ट 6 महिन्यातच देतो. डान्स करतच. आलं का लक्षात? मग तोंड चालू असून बोलता येत नाही, पाय अस्तित्वात असून चालता येत नाही, डोळे चांगले दिसत असून डोळ्यानं दिसत नाही, कान चांगले असून कानाला ऐकू येत नाही. ही कर्माची प्राप्ती. कर्म करताना फलाची अपेक्षा अजिबात करायची नाही. भगवद्गीता सांगते कर्मण्यवाधिकार असते माफलेचू कदाचन मा कर्म फल हे तुर्भू माते संवत्स्व कर्मणी. कर्मफळाची अपेक्षा जर केली तर कर्मफळ तेवढ्या पद्धतीनं प्राप्त होत नाही. जर मी तुमच्याकडे अपेक्षेनं आलोच, कोणत्या तरी अपेक्षेनं आलो तर तुमच्याकडून ती माझी अपेक्षा पूर्ण होईल असं नाही. निरपेक्षतेनं आलो तर कदाचित तुम्ही माझ्या अपेक्षेपेक्षा मला जास्त देऊ शकाल. बरोबर आहे का? म्हणा की हो. असो तो भगवान परमात्म्यावरती विश्वास ठेवा. एकदा त्याची प्रतिष्ठापना केली, त्याची निस्सीम निस्वार्थ भावानं सेवा केली तर तो प्रत्येक संकटात आपलं रक्षण करतो. म्हणून द्रौपदीच्या अंगीची साडी झाला, अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला आणि एक भाजीचं पान खाऊन दुर्वासा सहित त्याची 60,000 शिष्यगण जीवन काढले भगवान श्रीकृष्णानं. म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवा. तो प्रत्येक ठिकाणी तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. असाच एकदा नाटकात देव आमच्या पाठीमागं उभा राहिला. ऐकताय ना? व का झोपला? या झोपू नका बरं. झोपला बेपला कोणी डोळं झाकलं तर समोर येऊन वरडीन भरल्या मंडपात असं कसं झालं? अजिबात डोळं झाकू नका कोणी. पूर्वी नाटकं असायची. पूर्वीचे लोक बाळा ए तिकडे माईक वर घे. काय सांगत होतो असं होतं बघा. विठ्ठल विठ्ठल नाटक. फक्त मला नाटक सांगत होतो. हे नाटकानं लय घोळ केलाय. फक्त मला 1 तास द्या तुम्ही. का? कारण आज उभं राहिलेलं मॉडेल पुन्हा उद्यापासून तुम्हाला इथं दिसणार नाही. तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्यासाठी करावं. प्रपंच तुम्ही 24 तास करताय, 2 तास तरी इकडे द्या. 22 तास प्रपंच करा. ऐका, त्या नाटकामध्ये पूर्वीच्या काळी असं काय टीव्ही नव्हते, मोबाईल नव्हते. त्यामुळं पडद्यावरचे चित्रपट कुठंतरी मागं बसणारा रील फिरवून फिरवून घायला यायचा. ती चित्र पळायची आणि ती बडबड 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 उगत तशी दिसायची. मग लोकांना त्यावेळी प्रिय होती नाटकं. जुनी माणसं बसलेत बाबा. तुमच्या वेळी नाटकं असायची की नाही? हा, आता बी नाटकं करते ती, पण आताची नाटकं वेगळी असतात. त्या नाटकामध्ये द्रौपदीचा पार्ट करण्याकरता कुणी स्त्रीच तयार होत नव्हती. कारण स्त्रीला बंधनं होती. समाजात अशी स्त्री उघड्या कपड्यानं फिरत नव्हती किंवा अशी आपल्याकडे पद्धत आहे बघा. म्हणजे अशी स्त्री अशी म्हणजे म्हणतो की नाही आपण पतिव्रता स्त्री अशी पदर कशी अशी डोकं भरून घेते. बरोबर आहे की नाही? आता राहते ठेवा तर राहते. त्या पद्धतीच्या स्त्रिया त्यावेळी होत्या आणि त्या लाजायच्या अशा नाटकं करण्याकरता. कारण व्यासपीठावरती याचा समोर समाज पाहणार. पूर्वी थोडीशी बंधनाचा पूर्वीचा कालावधी होता. काळही तसा होता. नियमाला, वचनाला आणि शब्दाला आणि विश्वासाला जगणारी माणसं पूर्वी होती. काय म्हणतोय मी? होती. याचा अर्थ आता आहेत म्हणा, पण दुर्दम्यत आहे. मग आता कोण मिळवला, काय करावं म्हणून एक गोरगोमट पोरग म्हणाल मी द्रौपदी व्हायला तयार आहे. आता ज्याचं त्याचं सिलेक्शन करावं त्याला मिशा फुटून आलेला. पूर्वी 4थीतल्या पोराला मिशा. हा, आता लग्नाला आलं तरी त्याला मिशा नाही. त्या
तुझं नाही सांगितलं मी विठ्ठल विठ्ठल. काय मिशा आम्ही त्या चिलेवाडी गावामध्ये गेलो. त्या बघा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मी कीर्तन झाल्यावर फोटो दाखवेन. एका बाजूची मिशा 4.5 फूट, दुसऱ्या बाजूची मिशा 4.5 फूट. त्याच्या गोंधळ्या करून इटूळ करून तिने इथे टांगलं होतं चोपदाराने. ते अशा अशा हालत होत्या. आम्ही म्हटलं डुप्लिकेट आहे का? म्हटले बघा हात लावून. खरंच ओरिजिनल होत्या. म्हटलं काय तुमचं भाग्य आहे. आम्हाला वाढवायचे तर पण आम्हाला फुटूनच झाल्यात नाही. पाणी घालून घालून थकलो मिशाला. पण आपल्या मिशामध्ये उलट्या कोंबडीच्या पकासारख्या जायच्या. भाग्यानं गोष्टी. मग आता मिशावाली द्रौपदी काय पटणार नाही. मग द्रौपदी कशी करायची तर गोरी गोमटी असं म्हणून एका मुलानं होकार दिला. पण त्याला एक वाईट सवय होती. कोणती वाईट सवय होती? तंबाखू खाण्याची नाही, बेड्या वाढण्याची. पूर्वी त्या असायच्या कसल्या त्याला म्हणते ते काय त्या वाढल्या त्या काय तुम्ही नाव सांगताय ते पानामध्ये असायचे बघा बेडी. तसल्या बेड्या वाढायच्या सवय. मग आता ही सवयने द्रौपदी समीकरण जुळना. जर याने बिडी वडली आणि ह्याच्या तोंडातनं धूर आला तर लोक जाळ होस्तूर मारतील की खाली. मग काय करावं त्याला सांगितलं तुला जेवढी बिडी प्यायची तेवढी पे, पण पडद्याच्या मागे आल्यानंतर पी. व्यासपीठावर व्यवस्थित राहा. बरोबर आहे की नाही? चोऱ्या करायच्या तेवढं कर, पहाटे जायचं तेवढं दुसऱ्याच्या बांधानं जाऊन गवत कापाण्याचं आण. हा पण हरिपाठात तेवढा टाळ घेऊन उभा राहा. त्या द्रौपदीला सांगितलं तर ती म्हणली हो जास्त पैसे मिळतात आणि बेड्या फुकटच्या वेळा मिळतात चालतंय. आता बेड्या फुकटचं मिळालं माणसासनी का आज पेच असतो वाढायचा. कधी कधी फुकटचं मिळाल्यानंतर लोक एवढी खात्यात ह्या खुशीचं त्या खुशीवर होता येत नाही. कडदोर काय कायचं तुटायचं होतं, तुटायला येतात. काय काय नुसती एवढी खात्यात. मग आता बिड्या मिळत फुकटच्यानं किती वाढाव्या कळलं पाहिजे की नाही. भरपूर बिड्या वाढल्या. आधी एक वडत होतं तासानं, आता 5 बोटात इकडे 4 बोटात 4 इकडे 4 बोटात 4 अशा वाढायचं. एवढ्या बिड्या ओढू लागल्या. भगवान श्रीकृष्ण अर्जुना बरोबर बोलतायत. भगवान श्रीकृष्ण भीमा बरोबर बोलतायत. कुठं? नाटक विसरू नका. नाटकात बोलणं चाललं. अरे अर्जुना काय केलं नाही रे तुझ्यासाठी. तुझी गोडी धुतली. सुभद्रा म्हणून तुझ्या पत्नीचं कार्य तुझा काम क्षमवला. सामान्य अशा सारथ्याचं ड्रायव्हरचं काम तुझं केलं. अरे 100 कौरवांपासून तुला वाचवण्याचं काम केलं. पण ज्या वेळेला सगळं हस्तिनापूर तुमच्या ताब्यात दिलं त्याच्यानंतर 6 महिने तुम्ही मी कुठं आहे याची चौकशी सुद्धा केली नाही. कोण म्हणते? जागा आहे का यानो इकडं? कुणाला म्हणतोय? कुठं म्हणतोय? नाटक विसरू नका. नाटकात म्हणू लागला. अर्जुनाची कान झाडणी झाली, भीमाची कान झाडणी झाली, धर्माची कान झाडणी झाली. आता कोणाची राहिली? कान झाडणी? द्रौपदीची. भगवान श्रीकृष्ण नावा दिला द्रौपदी. द्रौपदीच्या 4 बोटामध्ये 8 बिड्या होत्या. द्रौपदीनं तोंडाला लावल्यानं वाढल्या. श्रीकृष्णानं नेमकाच आवाज दिला द्रौपदी. द्रौपदी देहभान विसरली, पडदा सरला, बिड्या टाकली, व्यासपीठावरती आली. मोकळी नाही आली, धूर घेऊनच आली. पण तिनं धूर तोंडात दाबून धरला. द्रौपदी बोल. पांचाली म्हणतात ना तुला? 5 पती आहेत ना? कोण कोण? भीम, अर्जुन, युधिष्ठिर. 2 जण कोण? वा, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. म्हणजे खरंच आज कीर्तन ऐकणारे लोक कीर्तनाला बसलेले. कीर्तन लोकाला आवडेल असं कधी करू नये. पुन्हा ऐका, कीर्तन लोकाला आवडेल असं कधी करू नये. कीर्तन भगवंताला आवडेल असं करावं. कीर्तन फक्त हसण्याकरता ऐकू नये. कीर्तन अखंड आयुष्य हसत हसत जगण्याकरता ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. नकुल आणि सहदेव या 5 भावंडांचा हे तुझे पती आहेत ना? या 5 पतीने काय केलं ग? तुझ्यासाठी मी किती केलं. या 6 महिन्यात तुला तरी माझी आठवण झाली का?
अगं दुर्योधनानं तुला पट्टराणी बनवण्याकरता दुःशासनानं सांगितलं तिच्या शयन कक्षामधून तिला केसाला धरून ओढत आण. त्यावेळी तू आवाज दिलास ग, कोठे गुंतला शब्द खरा करण्याकरता मी द्वारकेत गेलो आणि गरुडावर बसून आलो, पण तू तसूबर सुद्धा उघडी पडू नये म्हणून गरुडाचा वेग मला कमी पडू लागला, म्हणून स्वतःच्या मनापेक्षा वेगाच्या गतीने मी तुझ्यापर्यंत आलो. मनाचा वेग किती मोठा आहे, मनाचा वेग किती तीव्र आहे. यातले मुंबईला किती जण आहेत त्यांनी हात वरती करा की अक्क एवढंच काय असेल. बरोबर, मुंबईत आपली प्रत्येकाची घरं कुठं आहेत आठवा. बरोबर आहे, पाण्याचा फिल्टर कुठे ठेवलाय आठवा. बरोबर आहे, देवारा कुठे आठवा. आठवला, दिसला का नाही. मन जाऊन आलो तिथं. किती वेगळा मनाचा. तुम्ही ऐकिवात आणि मन तुमचं मुंबई हे तुमच्या ऐकिवात असावं म्हणून सांगतो. एवढा मनाचा वेग आहे, त्या मनाच्या वेगापेक्षा वेगाने मी तुझ्यापर्यंत आलो आणि तुझ्या अंगीचं वस्त्र घालू ग. तू अजिबात उघडी पडू नये म्हणून तुझ्या अंगीचं वस्त्र घालू एवढं तुझ्याशी केलं, तरी तू माझ्यावरती आबोला धरून गप्पच का असं कोण म्हणतोय. कोणाला म्हणतोय आणि कुठलं म्हणतोय. नाटक विसरू नका, ते गप्प आहे. द्रौपदीचा मारुती झाला आणि तिनं तोंड असं केलंय. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर या द्रौपदीला महाभारत ऐकवलं आणि द्रौपदीला भरून आलं. द्रौपदीच्या तोंडातनं धूर आला. माणसाने अशा चपल्या जवळच ठेवल्या, अशा बघा बाबाने ठेवल्या. चपल्या हातात घेतल्या आणि माणसं उठून उभी राहिली. द्रौपदीच्या तोंडातनं धूर. आता देवाला बी सुचायचं बंद झालं. कुठल्या नाटकातल्या. काय करायचं, भीमानं आपली गदा घेतली आणि भीमानं धूम ठोकली. शिष्टीमोल्याने वायरी काढल्या, तिथंच सोडल्या. शिष्टीमोल्याने घर गाठलं. मंडपवाला म्हणला पडदा फाटू दे, कपडे फाटस्तोवर मार पडत. त्याचं काय, मंडपवाला निघून गेला. डायरेक्टर आणि जो सूत्रसंचलन करत होता त्यांचा पत्ताच लागला नाही. श्रीकृष्ण बघतोय आता मला कोण माझ्या ह्या संकटात वाचवा येतंय का. द्रौपदीच्या तोंडातनं धूर आलाय. आता लोक तर बाजून पेटल्यात, काय करायचं. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाच्या मदतीला भगवान श्रीकृष्ण आला. भगवान श्रीकृष्ण म्हणले, वा द्रौपदी, काय योग आहे, काय योग आहे. किती भाग्यवान आहेस,
किती पुण्यवान आहेस. आज मला कळलं तुझा जन्म आग्नीतून झाला. अजून तुझ्या तोंडातनं वापा येत्या. विठ्ठल सर्च करून बघा द्रौपदीचा जन्म कुठं झालाय. द्रौपदीचा जन्मच अग्नीतून झालाय म्हणून तिच्या तोंडातनं वापा येत्या. जर आपलं कार्य शुद्ध असेल, आपलं कर्म शुद्ध असेल, आपलं मन शुद्ध असेल तर त्या ठिकाणी देव नसेल, मंदिर नसेल तरी तो आपल्या मदती करता धावून येतो. म्हणूनच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात आपुला होतात आणि आपणा सुख मिळतात. त्याला कारणाचा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा. म्हणजे भगवान परमात्म्याला आपलंस करून घेतलं तर तो भगवान परमात्मा सुद्धा आपलंस आपल्याला करून घेतो. म्हणजे त्याच्याकडे बोलवतो असं नाही बरं का. तो आपल्यावरती कृपा दृष्टी ठेवतो. साधू संतांच्या वरती कृपा केली म्हणून नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग पुढं नाचू लागला. कसा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देव कीर्तनातच नाचतो. देवाला पण कळतं नाचावं कुठं. हल्लीचं देव बऱ्याच ठिकाणी नाचते वेगवेगळ्या ठिकाणी. देवाचे नाचण्याची जागा मंदिर, दैवाचं ठिकाण जिथं दैवस्पर्श आहे, दैवऊर्जा आहे त्याच ठिकाणी देव नसते. बाकीच्या ठिकाणी नाचतात त्यांना देव म्हणत नाहीत. मग म्हणतात काय तुम्हीच म्हणा विठ्ठल विठ्ठल. खूप छान चाल म्हणले महाराज आणि मुलांनी खूप छान पावली म्हणली, खूप छान नाचली. आमच्या बरोबर स्टेज पण थोडस नाचत होतं आणि स्टेज बरोबर नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव पुढे नाचत होता, आमच्या कीर्तनात देव मागं नाचते. आलं का नाही लक्षात. त्या मूर्त्या सुद्धा आमच्या बरोबर अशा करत आहेत. विठ्ठल असो आगे नाही पीछे ही सही. विठ्ठल विठ्ठल
त्या सुखाची चिरंतन प्राप्ती करायचं असेल तर काय करायचं, तर त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घ्यायचं. एवढे काबाड कष्ट करणारे लोक तुम्ही 4 दिवस तुमच्या पायाला पाय नाही, डोळ्याला डोळा नाही, हाताला हात नाही, जीवाला जीव नाही, तुमच्या प्रत्येक विचाराला विचार नाही, एवढी काबाड कष्ट करून तुम्ही या ठिकाणी झटताय. एवढा त्रास होतोय, पण दुःख किती झालं कळतंय का? माझं बोलणं कळतंय ना? नाही, काय ठिकाणी थोडीशी अडचण होते बोलणं आमची कळायची. प्रत्येक ठिकाणी रीत वेगळी असते. आमच्या इकडं माणूस गेल्यानंतर त्याला अग्नी द्यायला गेल्यानंतर त्याला अग्नी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? अग्नीच ना. काही ठिकाणी माती म्हणतात, बरोबर आहे का? मातीला म्हणतात. मग आमच्याकडे माती कशाला म्हणतात? रक्षा विसर्जनाला. कारण आमच्याकडे परंपरा आहे, माणसं मेल्यावर जाळतात. लेट करत विठाला ऐका, माणसं सगळीकडेच मेल्यावर जातात, बरं का? चालू माणसं सगळीकडेच मेल्यावर जातात, बरोबर का? कर आता तरी एकी होते की तुमची? माणसं सगळीकडेच मेल्यावर जातात ना. तरी पण माझ्या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकेल का? माणसं जर मेल्यावरच जळतात तर ही माणसं माणसावरती जिवंतपणे का जळतात? नाही कळलं? काही रोगाचं निदान डॉक्टरला सुद्धा सापडत नाही. एक आजीबाई म्हणाली, मरणाचं पोटात दुखते, मरणाचं पोटात दुखते. सगळं डॉक्टर केलं, सगळं डॉक्टर उलट पालत केलं, पण त्याच्या काय पोटातलं दुखायचं राहिलं. मग एका साध्या गावठी डॉक्टराकडे ती आजी गेली. त्या डॉक्टरनं तिच्याशी नस तपासली, नाडी तपासली. त्याला कळलं हिला कुठला रोग झाला नाही. म्हणाले, आजी पोटात लय दुखतंय. कधीपासून दुखतंय? सांगते, बघा शेजारच्यानं जेव्हा ट्रॅक्टर घेतला की नवीन तेव्हापासून माझ्या पोटात दुखतंय. हा कुठला रोग नाही, हा जळतेपणाचा भोग आहे. तरी माणसं जळतात. असे वेगवेगळ्या गोष्टी असतात. माणसं बघा, एवढा सगळा तुम्हाला कंटाळा आला, पण त्या कंटाळ्याचं दुःख किती आहे तुम्हाला? आता तुम्ही हरिपाठात नाचला, पाय दुखतायत का नाही तुमचे? नाचलेला ना म्हणतोय मी. पाय दुखतायत का नाही? बसून बघणाऱ्यांचे पण दुखतायत. फक्त त्यांचे बसून दुखतायत, तुमचे नाचून दुखतायत. पण त्याचं दुःख आहे का? दुःख आहे का? नाही. या आनंदाशी जोडा. या ठिकाणी मिळणारं दुःख सुद्धा आनंद असतो. ऐका, परमार्थात मिळणारं दुःख सुद्धा आनंद असतो आणि प्रपंचात मिळणारा आनंद सुद्धा दुःख असतो. कसं? संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे वापरून दिवस. बघा, आता कुठं खुश व्हायचं, आनंद व्हायचं म्हणून 20,000चा घोडा लग्नात ठरवतो. हा घोडा नाही लक्षात आलं? 20,000चा घोडा लग्नात ठरवतो. हा घोडा नाही कळलं, असू दे, माणसं मानायलाच तयार नाही. हा घोडा ठरवतो, म्हणजे हाच घोडा 20,000चा ठरवतो. 80,000चा बँक सांगतो, बरोबर का संजय भाऊ? खरं आहे बघा. अजून काय काय सजावट, काय कपडे, काय 20,000चा सूट, 5,000चा बूट, 8,000चं पाकिट, बरोबर आहे का? आणि त्यात 500-500च्या नोट, गुलाबी गेल्यानंतर राखाडी. एवढा सगळं तो करतो. तो सुखी असतो फक्त एकच दिवस. तो देव असतो फक्त एकच दिवस. त्याला लग्नात किंमत काय असते? नवरदेव. आणि लग्न झालं की माणसं काय म्हणतात? काय लगा गड्यासारखा गडी आहे. आलं का लक्षात? तुम्ही आणि कोण आहे? गडी आहे. अरे संसार संसार जसं बशीच बशी बशी आराम कशा बशाला हुशार आहे. त्या कप
कपबशीचं घर म्हणजे प्रपंच आहे. स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर ही चुटकुली कविता म्हणतात. खरी ती बहिणाबाईंनी वेगळी म्हटलेली आहे, पण थोडस त्यात ते मिश्किलपणे विनोद टाकून म्हणतात प्रपंच संसार म्हणजे कपबशीचं घर आहे. बशा आरामशीर बसलेले आहेत. आना ज्याचा माग लागला त्याला कप म्हणायचं. मग पाच त्याला कपानं छाती भरली तरी त्यानं थांबायचं नाही. कुणी कपाने छाती भरली तरी थांबायचं नाही. मिरच्या संपलं आणा, मीठ संपलं आणा, भाजी संपली आणा, आमक संपलं करा. आणा माग लागला की कधी कधी काना होतो त्याचं त्याला कळत नाही. पहा बशी आरामशीर आहे बसलेली. कप कसा टांगलेला असतो कानाला. कप जरा धक्का लागला कबशीच्या घराला तर बशा तिथल्या तिथे सरतात. कप ऐकताय का? कप अशी अवस्था कपाची होती. संसाराचं घर आहे. कडक कडक चहा झाला. ओततात कशा? बशीत. तापल्याला चहा कुठं? कपात. त्यांचा अधिकार लग्न झाल्यावर निम्म्यानं कपात ओततात. मग मला सांगा हळहळ कुणाची? बशीची होती का? हा मी म्हणून तुमच्याशी लगीन केलंय. तुम्हाला कुणी दिली असती? तुम्हाला तर काय कळत? किंवा मनातल्या मनात मग तुम्हाला कळत असतं तर तुला केलीच नसती. बघा लक्षात ठेवा. टाळ्या कोण वाजवते? पाच जण तरी भांडण लावून जाणार. असले विनोदाचा भाग सोडा. मी पण त्याच पार्टीचा आहे आणि गावलेला आम्ही त्यामुळे बिंदास बोलतोय. आमच्या भागात गप असतो. त्या कपामध्ये कडक कडक चहा वाटायचा आणि वाट बघायची कधीपर्यंत? थंड होईस तोपर्यंत. मग बशी तो वाटायचा. बशी कशी धरलेली असते? आणि कप ओतून झाल्यानंतर करगळीत. चहा पिल्यानंतर चुकूनच समजा धक्का लागला, कपून बशी दोन्ही खाली पडले आणि फुटले. काय करतात पुढं? बशी असे अलवार घेतात, तिचे तुकडे भरतात आणि आड्याला ठेवतात. कपाचा कान तुटतो, जास्त काय होत नाही. तोंड फुटतं, चिर पडते, जास्त काय होत नाही. कप लय स्ट्रॉंग. किती बी काय बी बोलते, लय स्ट्रॉंग कप. किती बी शिव्या देते. मी आहे म्हणून राहिली, माहेरासनं सगळं आणलंय म्हणून खाताय, नाहीतर काय तुमची विचार? बरोबर आहे का? हो म्हणते. कप किती पण फुटू द्या, त्याला फुटला तरी सुट्टी नाही. तो कप बाहेरच्या चुलीजवळ भांडी घासण्याची जागा असते तिथं ठेवला जातो. त्याच्यात राख, माती, निरमा भरला जातो आणि पार तुकडं बसतोवर त्याला वापरलं जातं. कुणाला? कपाला. का? तरी कप म्हणतो, तरी कप म्हणतो. पसंतीचीच आणि नाहीतर तसाच राहील. पसंतीचीच आणि नाहीतर तसाच राहील. एक विनोद पाहिला मोबाईलला, महाराजांनी त्याला दाखवला विनोद. आता हिमालयातली गर्दी वाढणार आहे, कळलं तर बघा. पाकिस्ताननं जरा धमकी द्या, काहीतरी आगाऊपणा केलाय. ते एक बारकं पोरगं म्हणतंय धमकी देऊन, काय पाकिस्तान आमच्या नादाला लागलाय, आर्मी पाठवा म्हणतोय. आर्मीचं सोड, भारतातली बिना लग्नाची पोरं पाठवले तर तुमच्या आर्मीला उचलून नाकातील. म्हणजे किती बिना लग्नाची ती बघा. विनोदाचा भाग सोडा. 40 झाल्या. वजन नाही, वय. नवरदेव, त्याला सगळी न वरदेव म्हणतात. काय म्हणतात? न वरदेव. पण ते सुद्धा आटून बसत. मग यांच्या अटी कमी आहेत का? मग या 40च्या नाही 35च्या तरी झाल्यातच ना.
अपेक्षेचं ओझं एवढ्या उरावरून बसल्यात, असलाच पाहिजे, तसलाच पाहिजे, फ्लॅट पाहिजे, गाडी पाहिजे, 15 एकर शेती पाहिजे, रानात जाय नको, मग उराव घालाय शेती पाहिजे का? काय अपेक्षा काय त्या अपेक्षा, एवढ्या अपेक्षा. मग त्यातनं पण एक चांगला इंजिनियर झालेला होता. 12 लाखाचं पॅकेज होतं पर मंथ, 1 lakh विदाउट एनी कटिंग. CTC कॉस्ट टू कंपनी 1 लाख, 1 लाखाचा पगार. हा, नो, नॉट इन हँड, इन हँड नेट पेमेंट त्याचं 1 लाखाचं. मग त्यानं त्याच्या पसंतीची केली. गडे चांगला दणकाट होता, 80 किलोचा. किती? 80 किलोचा. 6 महिन्यात 60 किलोवर आला. व्यायाम नाही केला, व्यायाम नाही केला, व्यायाम नाही केला. ह्या मर्दिनीनं तिचा महिषासूर केला. ऐकणच जात कुठली जातीच्या तोंडा मोवाळकीच नाही. लग्नाची अवस्था सांगतो तुम्हाला. लग्न झालं की काही दिवस बायको सगळ्यांचं ऐकते, काही दिवस बायको नवऱ्याचं ऐकते. आहो तुम्हाला पोहे खायचे, आहो तुम्हाला शिरा खायची, आहो तुम्हाला उंपीट खायची, काय म्हणतात त्याला, हा तसलं खायचंय, आहो हो हो तुझं बी तसंच आहे. पटलं त्याला, तेव्हा हो हो म्हणते ते. नका हाणू नका. उद्या कोणी म्हणाय नको कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं, ती सुद्धा होतं. उपीट अशा पद्धतीचं सगळं हे गुळगुळीत काम किती दिवस? एवढं कमी इकडं, आमच्याकडे महिनाभर तरी असतं. म्हणजे माझं नाही, बाहेरचं सांगतो मी. काय देऊ नको नको. कामावर जायचं म्हणलं तर हिनं एवढंच म्हणायचं, आहो लवकर या, डबा द्यायची गरज नाही, एवढ्या ऊर्जेव जगते. मग असा संसार 6 महिन्यात 80चा 60 वर आला. काटा वजनाचा. ऑफिस मध्ये जायचा, कॅन्टीन मध्ये जायचं, डोक्याला हात लावून बसायचा, डबा खोलायचा, डब्याकडे बघत बसायचा, काय करायचं, खाऊ का नको, खाऊ का नको, खाऊ का नको. एका मित्रांना राहून विचारलंच. अशा वेळेला सहकार्य करण्याकरता आणि फ्री ऍडवाइस देण्याकरता बरेचसेच मित्र येतात. का? सगळ्यांचं दुःख एकच असतं, समानशील सुवसनीय शक्य. म्हणून मी मागाशी वापरलं एक शब्द, आधी गुतायचं नाही, आणि एकदा गुतला तर पुन्हा कुतायचं नाही. काय करावं म्हणला, तुला नाही करणार कडे. अरे सांग आता, दुसरं कोण आहे तुझं दुःख हलकं करायला? मीच आहे. त्याच्याकडे बघून हा वर बघतोय, म्हणला तुझ्यासारखा मित्र खरंच चांगला आहे. ऐक म्हणाला, निवडून केली, अगदी सगळी चौकशी करून केली. सगळ्यांनी सांगितलं लय मवाळ आहे, लय मवाळ आहे. पण मवाळ नाही रो, लय वडाळ आहे. जातीच्या तोंडा मवाळकीच नाही कसली, बोलताना विचारच करणं. हा जरा असं म्हटलं की थोडस काढून असं झालं का, खाऊन का मरता येईल म्हणते. अजिबातच कसली मवाळकी नाही. म्हणले आण सुद्धा गोड लागणार, पोटात गेलेलं आण सुद्धा भांडणं करते माझ्या, ती पचना. मग काय करावं? ऐक, तिच्यासाठी सुंदर असा गजरा घेऊन जा, फेकून मारायला तोंडावर माझ्या. एक काम कर, मग तिच्यासाठी तू चांगली साडी घेऊन जा. त्याच्या अगोदर एक कपाट न्यावं लागेल. का? सगळी कपाट माहेरची साड्यानंच भरल्या. दुसरं कपाट न्यावं लागेल. मग गाड्या तुझं काम लय अवघड दिसते. हो ना, तसंच झालंय. सांगाय बी ना, सहन बी होईना. पण माझा ऐकतोस का? मला आता दुसरं मला कोण आहे तूच सांग. अनुभव आले अंगावर, ते या जगात देत असो. ते पुढचं होतं ते त्यातलंच ब्यात होतं. एक काम कर, घरी गेलास, घरात जाताना बायकोला पाण्याचा तांब्या अजिबात मागू नको, नाहीतर पुन्हा म्हणून हात मोडल्या तर वय. हातपाय धुवू आणि जेवणाच्या ताटावरती जाऊन बस. ताटामध्ये भाजी असतेच रे. आज कशी छोलेची होती, छोलेच म्हणतात नाही इकडं का बटुरे, छोले. हा, काय ठिकाणी मिरच्याला खरडा म्हणतात, काही ठिकाणी ठेचा म्हणतात, काही ठिकाणी चटका म्हणतात. काय म्हणतात? चटका. एक आजीबा अशी जेवण वाढायला आली, म्हणली महाराज चटका देऊ का? म्हटलं नको. अहो मिरच्याचा चटका, बरं द्या द्या. शब्द अवघड असतात. तशी ती एक सुकी भाजी ताटात असे,
इतरत्र कुठंही लक्ष भरकटायचं नाही. केंद्रीकरण, कॉन्सन्ट्रेशन तुझ्या सबकॉन्शियस माइंडनं त्या भाजीकडे पाहायचं. भाकरीचा तुकडा तोडायचा, त्या भाजीत बुडवायचा आणि तोंडात घालायचं आणि म्हणायचं वा काय भाजी ती काय बात आहे म्हणते. तुझं झालं नाही कळलं तुला झालं. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे म्हणलं. आता काय करायचं, रडून मारण्यापेक्षा लढून मेलेलं बरं म्हणून हा घरी गेला. दार वाजवलं नाही, चपल्या काढल्या, आवाज न करता कुंटीला बॅग अडकवली, हातपाय धुतले आणि जेवणाच्या ताटावरती बसला. जेवणाच्या ताटावर बसला. 8 फूट ती लांब होती त्याच्यापासून. पितळीची ताट असायची पहिली. कशाची? पितळी नाही, पितळेची. पितळी असते तिला तिथनच ताट असं सर्व दिवशी चालू. हा ते स्लायडिंग सारखं ताट त्याच्या पुढे आलं. म्हटलं आज जगदंबेचा अवतार दिसतोय. म्हणलं आता बोलावं का नको, बोलावं का नको, पण काय करायचं. डोळं दाखला बाळात काहीतरी म्हणाला आणि ताटात पाहिलं तर ताटात होती मेथीची भाजी. भाजी भाजी मेथीची. घेतले तू वाटतं तुम्ही पण एवढंच पाठव. नावं काय आहेत होता, नावं कशी घ्यावी, नावं कशी घ्यावी, लोकांनी नावं ठेवू नये तशी. कशी घ्यायची नाव? जाऊ दे मी नाव घेत नाही आता. बायको येतं नाही तर नाव घेतलं असतं. नाही घेणार, नाही घेणार. सोडवायला लागतं 5,000चं. विठ्ठल हो. तर त्या पद्धतीनं त्यानं काही न करता आपल्या मित्राचं स्मरण केलं. मग आता कोण तुझं वाचोनी माझं कोण आहे. वर आबाळाकडे बघितलं, भाजीचा घास तोडला आणि त्या भाजीत बुडवला आणि तोंडात टाकला आणि काय म्हणाला, तुम्ही म्हणला दिसतात होते वा काय भाजी. एकच होती. काय भाजी, असली भाजी मी 6 महिन्यात खाल्ली. काय हाताला चव असेल या भाजी बनवली तिच्या. परमेश्वरा, हे परमेश्वरा, अशीच भाजी करणारी मला पुढचे 7 जन्म मिळू दे. एवढंच त्या चंडिकेनं ऐकलं, त्या महामाहेनं ऐकलं, जगदंबेनं ऐकलं. हातामध्ये तिच्या तांब्या होता. स्टीलचा नाही, पितळेचा. पावशर नाही, 1.5 किलोचा. मोकळा नाही, भरलेला. आलं लक्षात. पाण्यानं 8 फुटानं तिनं भर दिसत तांब्या फेकला आणि तिच्या तोंडावरच मारला. ते तिच्यानं ओळी होतो कौतुक केलं तरी बोलव. पुढचं 4 दात पडलं. बोलायला ना जिबीची दाताची गाठ नाही. म्हणले तुझा मुर्दा बशिवला 6 महिना झालं या हातानं तुला गिळायला करून घालती आणि आज मैत्रिणीकडून भाजी आणि तिच्या हाताची तुला चव कळली. म्हणून म्हणतात दुःख बांधवरी आहे हा संसार, या ठिकाणी सुखाचा विचार. मग सुखाचा विचार कोठेच नाही. भगवान परमात्मेशिवाय इतर सगळ्या गोष्टी दुःखमय म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या माई के दुःखादी माई के
अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे येरती माई के दुःखाची जणती नाही आधी अंते अवसाने। तर भगवान परमात्म्याचं स्मरण केलं की दुःख नाशिवंत होतात, दुःख जातात, म्हणून त्या भगवान परमात्म्याला आपलंस करून घ्यायचं का? सुख करता दुःख हरता। बोला की पुढे आपल्या आरत्यामध्ये गणपती आल्यावर पाठ होते। हा काय आपल्या आरत्या गणपती आल्यावर म्हणायला सुरुवात होते, गणपती बुडल्यावर पाठ होते। पण आपली आरती पाठ, ज्याची आरती पाठ नसते ते ओळखायचं कसं माहितीये का? ओळखायचं आहे का? तो फक्त एकच शब्द जोरात म्हणतो, जय देव जय देव। समजायचं त्याच्या आरती पाठ नाही, त्याला पुढे घ्यायचा। मग इतर का सायलेंट झालंच का काय? अंतकरणापासून त्या भगवान परमात्म्याला साथ घातली, त्याला आपलंस करून घेतलं तर देव त्याच्यावरती कृपा करतो। भगवान परमात्मा कृपा करतो। कृपा करणे म्हणजे काय? आपण देवळात देवाकडे मागण्याकरता जातो, बरोबर आहे का? मनुष्याची जात मागत करीच आहे, किती बी द्या त्याचं समाधान नाही। पण मंदिरात भगवान परमात्म्याकडे मागण्याकरता जायचं नसतं। त्या भगवान परमात्म्यानं भरपूर काय दिलं याचं ऋण फेडण्याकरता, याचं उपकार मानण्याकरता मंदिरात जायचं असतं। तुम्हाला तुमच्या डोळ्याची किंमत माहिती का? एका पायाची किंमत माहिती का? एका हाताची किंमत माहिती का? मेंदूची किंमत माहिती का? लिव्हर ज्याचा खराब होतो, ज्याच्या किडन्या खराब होतात, त्यांना इचरा या शरीराची किंमत काय? 72,000 नाड्याची गाठ परमेश्वरानं शरीरात बांधलेली आहे। इथं 9 चित्रांकित शरीर आहे, 9 ठिकाणी फाटकं शरीर आहे। असं शरीर या भगवान परमात्म्यानं गुंपलेलं आहे। जिथल्या तिथं जिथलं तिथं सगळं दिलेलं आहे। नाक कसं इथंच दिलंय। काय नाकाचं महत्व असतं? जरा इचरायच नाही। हा पटलं बघा तिकडे। नाकच नसेल तर नट कुठं घालायची? पण काय करायचं? चपट जरी असलं तरी वडून वडून का होईना नट घालतेच।
दिसतं थोडं विचित्र कोंबडीनं कांदा पळवल्यासारखं, पण घालतेच. ते जर नागच भगवान परमात्म्यात दिलं नसतं तर काय तिथं चुका ठोकल्या असत्या का? किती बघा, दिली इंद्रिय हात पाय कण डोळे इथं दिल्यात. पाटणीला दिलं असतं तर दबंग झाला असता आपला. हात हाताच्या ठिकाणी दिल्यात, किंबहुना 2च पाय दिल्यात. 4 दिले असते तर भाग्यवानानं आपण आपल्याला मनुष्याचा देह दिला. बैल बनवलं नाही आपल्याला, म्हैस बनवलं नाही आपल्याला, कुत्रा बनवलं नाही आपल्याला, माणूस बनवला आपल्याला. पण का? माणूस देवानं बनवून सुद्धा अजून माणूस तो माणूस बनला नाही. माणसामध्ये अजून अभाव आहे एका गोष्टीचा. त्या गोष्टीसाठी स्पर्धाच हल्ली नाही. एकाच क्षेत्रामध्ये आता स्पर्धा कमी आहे, ते क्षेत्र म्हणजे माणुसकीचं. कोण आता हल्ली माणुसकीच्या क्षेत्रात स्पर्धा करत? बघा, नाक इथं दिले, जर ते असं मागच कुठं दिलं असतं तर पुरेचा घास तोडायचा, श्रीखंडात बुडवायचा आणि वास घ्यायला मागं न्यायचा, फिरवून आणून पुन्हा तोंडात घालायचं. बरोबर आहे? नाक इथंच दिलं, मग ते नाक सांगतं वा छान आहे खा. हेच नाक मागं दिलं असतं तर, हेच नाक पाटणीला दिलं असतं तर, तब्येतीला ज्यांचा हात पोचत नाही त्यांनी काय केलं असतं? असंच नुसतं केलं असतं. जिथल्या तिथं दिलं हो, जिथल्या तिथं दिलं. हे नाक जर टाळू दिलं असतं तर, भाताच्या पेरण्या करता का तुम्ही? भाताचं बेन टाकलं असतं आपल्या नाकात पोराने बारक्या, चाड केलं असतं नाकात. आंघोळ करताना 2 बुचणं बसवावी लागले असते नाकात. किती नाक जिथल्या तिथं दिलं. तोंड जसंच्या तसं चांगलं दिलं. उगा असं लांब तोंडासारखं तोंड नाही दिलं. मग हे सगळं दिलं असताना अजून तुम्ही देवाकडे काय मागायला जाता? अजून काय देवाकडे मागायला जाता? आता जे देवानं दिलेलं आहे त्याच्या कृपेनं चांगलं चाललेलं आहे. एक भातातला शीत त्याला अर्पण करायला काय हरकत आहे? ज्यांनी ज्यांनी शीत अर्पण केलेलं आहे आपल्या पद्धतीने इथं दान केलेलं आहे, आणि ज्यांनी राहिलेलं आहे त्यांनी इथं उद्यापर्यंत मोठ्या सरळ हाताने दान करा. का? तर हा खेळ ऐकल्याचा नाही, हे फुकट येत नाही हो. आम्हाला जरी सगळं फुकट मिळत असतं तर आम्ही काही घेतलं नसतं. पण पेट्रोल पंप गेल्यावर सांगायचं एक कृष्ण कीर्तन करू आलो, मोठं म्हणजे मग उपकार केलं सर माझ्या. तू म्हणणार काढ 1000 तर पेट्रोल तर भर पाणी आणि गा गाणी. काय करा? त्या भगवान परमात्म्याचा उपकार मानण्याकरता मंदिरामध्ये जायचं. देव पाहण्याकरता नाही तर मंदिरात देव होण्याकरता जायचं. देव होता येतं बरं का? देव होता येतं. राम आहे का? बोला बोला बोला, झालं कीर्तन. राम आहे का? अरे राम तुमच्यातला नाही, इथला नाही. राम आहे का? आहे ना रामाचं अस्तित्व. मग रावण नाही का? बोलला. ज्यावरती सुख आहे त्यावरती दुःख नाकारता येत नाही. ज्यावरती प्रकाश आहे त्यावरती अंधार नाकारता येत नाही. ज्यावरती राम आहे त्यावरती रावण नाकारता येत नाही. मग आपल्याला राम बनायचे, देव बनायचे. मग काय करायचं? रावणासारखं वागायचं, सोडायचं. राम झाला तुम्ही. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? कारण उद्याचा दिवस माहिती आहे का तुम्हाला? आजचा शेवटचा दिवस म्हणून जगा. दुःख तुम्हाला शिवणार नाही आणि कुणाला दुखवू नका. एवढं चांगलं राहा. दुसऱ्याने जरी त्रास दिला तरी त्यांना त्रास देऊ नका. का? ते वाईट आहेत म्हणून नाही, तुम्ही चांगले म्हणून त्यांना त्रास देऊ नका. चांगलं जगा, चांगलं जगा. प्रेमानं राहा, प्रेमानं जगा. इथं कोण मुक्कामी आलं नाही, सगळी जण मरणार आहे. एक मधली हसली बघा आजी म्हणली, मी इथली नाहीच, कामूर होणार आहे सर. सगळ्यांना मारावं लागणार. पण मेल्यानंतर आपली कीर्ती रामासारखी राहिली पाहिजे, रावणासारखी नाही. म्हणून उत्तमची उरे कीर्ती मागे नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई.
आपुला तो एक देव करून घ्यावा देणी जेव्हा सुकून येरे ती मायक दुःखाची ती जरा 5 मिनिटं चुळबुळ नको बसा. सगळ्यात आता विशेष आणि महत्वाचं सांगणार आहे मी ते आता. माईक देऊ का खाली महिला मंडळ? बोलू नका. मला पुन्हा तुम्हाला कुरवड्याची उपमा द्यायची नाही. तुम्ही पुऱ्या म्हणा, कुरवड्या बनवू नका. पुऱ्या किती पण डब्यात पुरल्या तरी काय करत नाही. एकच कुरवडी डब्यात ठेवलं काय करते ती सारखी लाडू विचार करत बसले. यथामध्ये यथा अवकाश. माझ्या अल्पवाणीच्या माध्यमातून मी तुम्हाला मंदिराची आणि देवीची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर करावं काय हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या उपदेशात्मक अभंगाच्या माध्यमातून चिंतनीय भाग ऐकवण्याचा एक प्रामाणिक पारमार्थिक प्रयत्न केला. त्यातलं किती बरोबर आहे किती चुकीचं आहे याचा परीक्षा करणारा तो आहे. तुम्ही आम्ही फक्त किमनिमित्त कारण मात्र तुम्ही आम्ही बघताय. या 4 दिवसाचा सोहळा हा नयनरम्य सोहळा आहे ना, भूतो ना भविष्यती. आपण भाग्यवान आहे आपल्या आयुष्यामध्ये हा सोहळा घडतोय. आपलं उपास्य दैवत असणार, आपली नवसाची असणारी, आपली जागृत असणारी महाकाली, त्या महाकालीची प्रतिष्ठापना आहे. आणि विशेष करून मी पहिल्यांदा चांदीची मूर्ती पाहिली बरं का. चांदीचीच आहे ना. तरी चांदीची आहे म्हणून मूर्तीला महत्व नाही आलं. ती आईची मूर्ती आहे म्हणून त्या चांदीला महत्व आलंय हे लक्षात. चांदीची मूर्ती बसवणारी माणसं सोन्यासारखे आहेत हे मी बोलायला विसरणार नाही. तुम्ही सोन्यासारखे नाही. वाजवा की टाळ्या तुमच्यासाठी. कीर्तनाची वेळ 9 ते 11 होती, पण मी तुमचा एवढा मोठा सोहळा आहे, शक्यतो नियमाचं उल्लंघन करणं माझ्या तत्वात नाही. कारण या 4 महिन्यातलं कामच आहे सवयी लावणं, नियम लावणं. पण देवाच्या ठिकाणी थोडं नियम पाळणं ठेवावं म्हणलं. पण तुम्ही सुद्धा सगळ्या गोष्टीचा विचार करा की हा खटाटोप आपण करतोय. वेळ म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं नाक आहे. काय करावे ती 32 लक्षणे नाक विने वाया गेली. वेळ सांभाळावं द्यायची. उद्या आपण सर्वांनी तयार राहून गुड्या वगैरे सगळ्यांनी उभारलेल्या आहेत. वेळ सर्वांना उपस्थित राहा. कारण उद्या सगळे दिवस महत्वाचे होतेच, पण उद्याचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. तुमच्या गावामध्ये एवढं कार्यकर्त्यांनी, तुमच्या गावातल्या समाजकर्त्यांनी, मंडळींनी जे पुढाकार घेऊन सगळीच लोक एकत्र येऊन काम करतात आणि खूप मोठा सोहळा थाटला हे तुम्हाला समजणार नाही. कारण कसं आहे, तुम्हाला ही फळं दिसत आहेत, काही कीर्तन होत आहेत, या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण जी मुळं खडक फोडून खाली गेल्यात ना, ती खाली गेलेली मुळं म्हणजे यांनी केलेलं कष्ट आहे.
ती फळं दिसण्याकरता त्या मुळांना अगोदर खडक फोडावा लागलाय. या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवा तुम्ही. अतिशय तुमचे कार्यकर्ते एवढे प्राबल्य आहे बरं का, एवढी तळमळ आहे त्यांची, एवढी तळमळ आहे. काय त्या लोकांनी आनंद घेण्याकरता मागास चालू होते त्यांचं की नाही अजून चालू दे, नाही अजून चालू दे का, लोकांना पुन्हा हा आनंद घेण्याकरता नाही. मग तुमच्यासाठी त्यांची धडपड चाललेली आहे. तुमची धडपड त्यांच्या धडपडीला सफल करेल अशी ठेवा. उद्या त्यांच्या कष्टाचं चीज करा आणि आपला सोहळा अजून चांगला होऊ द्या. आणि आपल्या मंदिराला कळस बसला ना, आता आपल्या सोहळ्याला कळस बसायचा राहिलेला आहे. कळस बसणे म्हणजे सर्व काम पूर्ण होणे. उद्या आपलं सर्व काम पूर्ण होणार आहे कार्यक्रमाचं. म्हणून बारकाव्यानं सगळ्या गोष्टी ठेवून प्रत्येकानं काय करा, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, वाट कोणाची नका. प्रपंचाने परमार्थ हा लोक आल्यानंतर होत नाही. असलेल्यांच्या सह आणि नसलेल्यांच्या विना जो केला जातो त्याला परमार्थ म्हणतात. सुरुवात करायची, तुम्ही सुरुवात करा, लोक येतील. अशा ठिकाणी लोक उशिरा येतात, काही ठिकाणी लोक उशिरा आधी येऊन बसतात. हे तर कुठं भाताचं शीत जरी पडलं असेल तरी सारून बाजूला बसतात. काही ठिकाणी घाण पडली असती तर माती टाकून त्याच्यावर बसतात. नाही कळलं? कळलं सगळ्यांना? असो, याचा माझ्याचा अवकाश. या अल्पवाणीच्या माध्यमातून तुमच्या समोर मी या ठिकाणी कीर्तनाचा भाग ऐकवला. लोहे हा खेळ ऐकल्याचा म्हणून मेळ मिळविला. गुरुमंत्र गुरुकुल परिवारातील ही सगळी लेकरं, ही सगळी पूजनीय आहेत बरं का, वारकरी आहेत. हे पंढरीचे वारकरी आहेत, महान लेकर आहेत. हे तुमच्या गावात आले म्हणजे तुम्ही सुद्धा भाग्यवान आहेत. यांचे पाय इतर कुठं जात नाहीत, यांचे पाय पंढरपूरला जातात. सुसंस्कृत असणारी मुलं आहेत, म्हणजे तुमच्याकडे पांडुरंगाचं पदार्पण झाले. उद्या यांचे संत पूजन, प्रत्येकाचा स्वीकार सन्मान केल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका. त्यांचा केलेला सन्मान हा भगवंताचा सन्मान आहे, या कलाकारांचा. आमच्या मुखात शिव्या कमी ओव्या जास्त येतात, पण आमच्या शिव्या सुद्धा उच्च लेवलच्या असतात, एवढ्या खाली जात नाही. त्या शिव्यामध्ये सुद्धा प्रेम असतं, म्हणजे ओरडणे. यांना जपणूक करा. असा सोहळा दरवर्षी करा. आयुष्यात काय ठेवलं नाही, कितीही भरलं, कितीही पुरलं, कितीही केलं तरी शेणात काय सगळं खाली येत नाही. कुजलेली सडलेल्या आकडात सगळ्याला जावं लागतं. वंजळ भरल्यानंतर भरलेल्या वंजळीतून धान्य मातीत पडून कुजण्यापेक्षा ते गरिबाला दान करा, धर्मकार्याला दान करा, सत्कारणी लागा, तुमचं भलं होईल. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी या कीर्तन पुष्परूपी सेवेला पूर्ण जातो. तुकाराम. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हे आमचे आदरणीय समाधान महाराज असतील, विक्रम महाराज असतील,